जय बाळोमा मित्रांनो, हा निफ्टी 50 चार्ट आहे. आज 6 ऑगस्ट. आपण थोडेसे चार्टची सायकोलॉजी समजून घेऊयात. मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं होतं आणि फ्लॅट ओपनिंग झाल्या काय दिसणार होतं. सिंपल गोष्ट आहे. इथून बाईंग चांगलं आलं होतं मार्केटमध्ये आणि इथं खूप चांगले स्ट्रॉंग बायर आहेत बरं का. मग झालं काय नेमकं, इथं ओपन झाल्या हे जे आहेत इथं जे बाईंग स्ट्रॉंग आलं होतं त्यामध्ये बरेच रिटेलरसुद्धा बाय करून गेले असणार आहेत आणि मार्केटनं थोडं फ्लॅट ओपनिंग दिल्यानंतर ह्यांना काय जर गॅपअप मोठा झाला असता तर बऱ्यापैकी थोडेफार जे काही स्ट्रॉंग बायर आहेत त्यांनी वेट केलं असतं. पण फ्लॅट ओपनिंग झाल्यामुळे काय झालं, सगळ्यांच्या मनात भीती झाली की मार्केट इथून खाली जाऊ शकते. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग झालं. त्यामुळे पहिली जी कॅन्डल आहे ती स्पॅक तुम्हाला खाली आलेली तर दिसते. का खाली आली स्पॅक, का खाली आला, कारण की थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं. त्यानंतर मार्केट ह्याच लेवलवरती स्थिर राहिलं. हां ठीक आहे, मार्केटनं काय बाईंग साईडला प्रेशर दिलं नाही. आता काय होते, सरळ सरळ आहे, प्रॉफिट बुकिंग पण होते आणि त्याचबरोबर इथं स्टॉप लॉस हंटिंगचा सुद्धा कार्यक्रम इथं आता चालू झालेला आहे. ह्या ठिकाणी सुद्धा बाय रँडम बसले असणार आहेत आणि इथं कोण अजून आपले पोझिशन कट करून गेले नसतील त्यांचे मार्केट स्टॉप लॉस इथं घेत आहे. आपल्याला फक्त दोन लेवल इथे दिसतात. एक तर लक्षात घ्या, हा जो झोन आहे ना, मार्केट दिवसभर आज सुद्धा राहू शकते. त्यासाठी ह्या झोनमध्ये काय न करता आपण एकच गोष्ट केली पाहिजे. लक्षात घ्या, इथं चांगले स्ट्रॉंग बायर आहेत, खूप म्हणजे खूप चांगले स्ट्रॉंग बायर आहेत. हे अंबुजा सिमेंटची भिंत आहे ना, या अंबुजा सिमेंटची भिंत आहे समजा, पण या अंबुजा सिमेंटचा बंबूजा आज होण्याची शक्यता दिसते, कारण की खूप वेळा दरवाजा वाजवला येतं, खूप वेळा दार उघड म्हणून, आणि आता हे दार कदाचित आज तोडू शकते. त्यामुळे लक्षात घ्या, इथं आल्यानंतर किमान बाय तर करण्यापासून थोडंसं वाचलं पाहिजे, भले तो ट्रेड मिस झाला चालेल. मग त्यानंतर इथं आल्यानंतर मार्केट जर बराच वेळ असं राहिलं तर इतका फास्ट मुवमेंट खालची मार्केट करू शकते आणि मार्केटला एकत्रित स्टॉप लॉस खाण्याला खूप आवडतात. त्यामुळं ह्याच्या खाली खूप एकत्रित स्टॉप लॉस असणार आहेत. हा लिक्विडिटी पूल आहे म्हणून समजा इथं असा, ठीक आहे. म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणात स्टॉप लॉस आहेत, एकत्रित मार्केटला सापडणार आहेत. मार्केट इथं आल्यानंतर 1-2 वेळा जर असं केलं, 2-3 वेळा असं केलं, ठीक आहे, वरसुद्धा जाईल. आणखी समजा बाहेर इथं पैसे जास्त आणि ओतले आणि स्टॉप लॉस दिलेच नाहीत, काय हरकत नाही आहे. पण आपण आपल्या डोक्यात आपला प्लॅन क्लिअर पाहिजे की हे जर ब्रेक केलं ना, स्टॉप लॉससुद्धा म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टॉप लॉसला लावायला जागा ठेवणार नाही मार्केट. इतकं मार्केट शार्पली ब्रेक करू शकते आणि एकदम मार्केट खालच्या स्पॅक कॅन्डल अशा देईल 2-3 कॅन्डलमध्ये हा एरिया कव्हर करत आणि हा एरिया कव्हर करून झाल्यानंतर आपली माझा जो बाय साईडचा प्लॅन आहे तो फक्त या खालच्या 2 लेवलवरती असेल. मार्केट इथं पण येणार नाही, कदाचित एवढं रॅली करणार नाही, पण शेवटी मार्केट आहे, आपण मार्केटला प्रेडिक्ट करू शकत नाही. आपण एक अंदाज फक्त घेऊ शकतो की बाबा काय आपण आपला प्लॅन कसा करू शकतो. ह्या लेवलला आल्यानंतर 24,520च्या आसपास आल्यानंतर इथं एक सी सेटला जायला काय हरकत नाही. इथून मार्केट वर गेलेलं दिसेल आणि ह्याचा एस एल आला तर लास्ट ट्रेड हा असेल. हे 2च ट्रेड असतील यामध्ये. बाकी जर मार्केट इथूनच वरती वळलं किंवा ह्या ज्या कालच्या लेवलला मार्केटनं पुन्हा एकदा रिस्पेक्ट दिलं, काल आपला इथं सी साईडचा ट्रेड पण होता, रिस्पेक्ट दिला आणि मार्केट वरती जायला लागलं, तर हा एकच असेल इथं पी साईडचा आणि दुसरा असेल वरती हा पी साईडचा. आता वर असं का होणार, लक्षात घ्या. मार्केटात हे बघा, हे सेलर स्ट्रॉंग होते बरं का. हां आता इथून पण सेलर आहेत आणि इथून पण आहेत. अजून यांचे स्टॉप लॉस मार्केटने घेतलेले नाहीत आणि आता त्यांना प्रॉफिटसुद्धा दिसत असणार आहे अजूनसुद्धा. आता झालं काय, हे पण प्रॉफिटमध्ये आहेत, हे पण प्रॉफिटमध्ये आहेत बरं का. म्हणजे बाहेर पण प्रॉफिट आहे, सेलर पण आहे. आता फक्त कुणाची ताकद, कोण हिंद केसरी, कोण महाराष्ट्र केसरी होते, इथं आपण बघितलं पाहिजे. थोडक्यात आता ह्याला जर मार्केटनं ब्रेक केल्यानंतर ह्यांचे स्टॉप लॉस सगळ्यांचे जायला सुरुवात होणार. ते स्टॉप लॉस इथंपर्यंत जाणार. इथून जे आहेत खूप स्ट्रॉंग सेलर आहेत ते बसलेले आहेत, ते सदाच आपले स्टॉप लॉस देणार नाहीत. त्यांचे स्टॉप लॉस मार्केटला जर खायचं झालं तर स्पाईक मार्केटनं वरचा जास्त करणार आहे. त्यामुळं शेवटचा दिवा कसा विस्तार फडफडतोय तसं फडफडण्याचा प्रयत्न करणार, मार्केटला इथून ते खाली ढकलण्याचा प्रयत्न करणार, नव्यानं पैसा होतणार. प्लस काय होणार आहे, मार्केट इथून इथंपर्यंत गेल्यानंतर जे बायर आहेत त्यांना माहिती आहे की मार्केट ह्याच्यावर जाणं थोडंसं आवश्यक आहे. हे बायर आपली ताकद लावतील, त्यामुळे इथं प्रॉफिट बुकिंग होईल. रँडमली बसलेले बायर आहेत त्यांची सुद्धा स्टॉप लॉस मार्केट इथून खायला सुरुवात करेल. ह्या गोष्टीमुळे मार्केटतून सेल साईडला जाण्याची शक्यता आहे. आणि ह्याचा एस एल गेलाच किंवा मार्केट ह्या लेवलला ब्रेक केलं, रिटेस्ट केलं, वरती गेलं, तर ह्या लेवलला आल्यानंतर फक्त विचार करा, तुम्ही तर बाय करून गेलाय, तुम्हाला प्रॉफिट किती बाहेर दिसणार आहे आणि मार्केटला स्टॉप लॉस खायला वर सेलर पण कोण नाहीत. ॲज युजल मार्केटला इथून प्रॉफिट बुकिंग झालं पाहिजे. रँडमली कोण बाहेर आले त्यांचे स्टॉप लॉस खाल्ले पाहिजेत आणि मार्केट 24,850 या लेवलपासून मार्केट आपल्याला एक खालची रॅली दिसेल, तिथं आपण पे साईडला घेऊ शकतो. असं काय तर आपण इथं प्लॅन केला आहे, मार्केट सायकोलॉजी वाचायचा प्रयत्न केला आहे. त्याचसोबत आपल्याला जर आपल्या लेवलवरती एखादा आपल्या बाजूची कॅन्डलस्टिक किंवा कन्फर्मेशन जास्त मिळायला लागल्या तर आणखीन सोनं पे सुहागा, दुधात साखर बनता येईल, हे आपण इथं करू शकतो. बाकी सेम चार्ट फिन निफ्टीमध्ये बी त्याच पद्धतीने आपल्याला दिसतोय. अगदी मार्केट त्या झोनमध्येच अडकलेलं दिसते. बँक निफ्टीमध्ये बघू शकता तुम्ही, तिथं पण तोच प्रकार आहे. पण आपण निफ्टीमध्ये फक्त एका ठिकाणी फोकस करूया. बाकी तुम्हाला हे लेवलसुद्धा ह्या बाकीच्या इंडेक्समध्ये वर्क झाले दिसतील. काय होते बघा, जो असेल तो रिझल्ट आपल्यासमोर असेल. थँक्यू, धन्यवाद. जय बाळोमा.